हॅलो नमस्कार, मी पूजा पवार माझ्या मराठी व्लॉग चॅनलवर आपलं स्वागत करत आहे। तर आज आपण कुंकुमार्चनबद्दल थोडीशी माहिती बघणार आहे। तर बघा, श्रीयंत्राला सगळ्या यंत्रांचा राजा मानलं जातं। श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि जर श्रीयंत्र आपल्या घरामध्ये असेल तर धनप्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे होतात। घरातील आरोग्य चांगलं राहतं। बराच वेळा बघा, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा बघा सतत आजारपणामध्ये जातो, दवाखान्याला जातो, कोर्ट कचेरीसाठी जातो। म्हणजे काय तर पैसा येण्या अगोदरच पैसा जाण्याचे जे प्लॅनिंग्स आहेत ते आपले झालेले असतात की कुठे पैसा द्यायचा, कुठे घालवायचा। पैशाला, धनाला आपल्या घरामध्ये बरकत नाही आहे, पैशाला पैसा जोडला जात नाही। आता हे सर्व जर आपल्या घरामध्ये होत असेल तर आपल्याला श्रीयंत्राची स्थापना करायची आहे। आता श्रीयंत्राची स्थापना केली म्हणजे माता लक्ष्मीचं आसनच आपल्या घरामध्ये आपण स्थापित केलं आहे असं त्याचा अर्थ होतो। म्हणजे माता लक्ष्मी आपली वास्तू, आपले घर सोडून जाणार नाही। माता लक्ष्मी ही चंचल आहे, पैसा चंचल आहे, तो आज आहे तर उद्या नाही। त्यामुळे पैसा स्थिर राहावा, पैशाला पैसा लागावा, म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहावी, पैशाला पैसा टिकून राहावा, यासाठी श्रीयंत्राची स्थापना करावी। तर श्रीयंत्रामुळे फक्त माता लक्ष्मीचेच आपल्या घरात वास्तव्य होतं असं नाही, तर श्री विष्णूंचेही वास्तव्य आपल्या घरात राहते। यासाठी आपल्या प्रत्येकाच्या घरात श्रीयंत्राची स्थापना ही झालीच पाहिजे। आता हे बघा, माझं हे श्रीयंत्र दिसते ते मी दिंडोरी प्रणित केंद्रातूनच घेतलेलं आहे। तर हे माझं छोटं आहे आणि मला 900 रुपयाला भेटलं होतं। तर याच्यापेक्षा तुम्ही मोठंही घेऊ शकता। तर श्रीयंत्र हे बऱ्याच धार्मिक ठिकाणी सुद्धा भेटू शकतं, भांड्याच्या दुकानात सुद्धा भेटतं, पण शक्यतो दिंडोरी प्रणित इथून घेतलं तर आपल्यासाठी चांगलं असणार आहे। कारण इथून घेतलेलं श्रीयंत्र हे स्वामींना स्पर्श करून दिलेलं असतं, म्हणून ते तिथूनच घ्यावं असं मला तरी वाटतं। आता श्रीयंत्र कसं असावं बघा, ते नेहमी भरीव असावं। तर श्रीयंत्रच नाही तर आपण कुठलेही देव देवता आपण जे घरी स्थापन केलेले आहेत ते नेहमी भरीव असावेत आणि ते नेहमी पितळेचे किंवा पंचधातूचे असले पाहिजे। तसं श्रीयंत्रसुद्धा भरीव असायला पाहिजे, ते पितळेचे किंवा पंचधातूचे असायला पाहिजे। आता बरेच जण सोन्याचे किंवा चांदीचे सुद्धा वापरतात। आता आपली इच्छा की कुठलं घ्यावं, सोन्याचं, चांदीचं, पंचधातूचं की पितळेचं, पण शक्यतो श्रीयंत्र हे पंचधातूचेच असावं, कारण केंद्रानुसार पंचधातूचंच श्रीयंत्र असावं। तिथेच जाड आणि भरीव श्रीयंत्र भेटतात। आता बघा, श्रीयंत्र घेतलं आपण तर त्याची स्थापना कुठल्या वारी आणि कधी करायची हे बघणार आहे। तर बघा, कुठलेही श्रीयंत्र किंवा देवतांच्या मूर्ती कधीही आणल्या आणि ठेवल्या असं नाही करायचं, तर त्यासाठी तुम्हाला ते सिद्ध करावं लागेल, त्याची प्राणप्रतिष्ठा केली पाहिजे। हे खूप महत्त्वाचं आहे। बघा, कोणत्याही गोष्टीमध्ये आपण जेव्हा त्याच्यात प्राण टाकतो तेव्हाच ते आपल्यासाठी काम करते। त्यामुळे कोणत्याही यंत्राची, देवी देवतांची मूर्ती असेल त्यांची प्राणप्रतिष्ठा करणे खूप महत्त्वाचं आहे। तर बघा, श्रीयंत्र हे आपण कधीही आणू शकतो असं काही नाही, पण जेव्हा बघा गुरुपुष अमृत योग असतो किंवा दिवाळी असेल, दसरा असेल, पौर्णिमा असेल, शुक्रवार असेल, मंगळवार असेल, अशा दिवशी आपण आवर्जून श्रीयंत्र आणू शकतो। त्याचबरोबर आपल्याला जर श्रीयंत्राची स्थापना स्पेशल दिवशी करायची असेल तर ज्या दिवशी गुरुपुष अमृत असेल किंवा मग मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा दिवाळी, दसरा अशा स्पेशल दिवशीसुद्धा आपण करू शकतो। आता प्राणप्रतिष्ठा कशी करायची बघा, तर त्यासाठी आपल्याला देवघरात बसायचं आहे। एखादी मोकळी जागा असेल तर तिथं आपल्याला बसायचं आहे। तिथं आपण एक पाट ठेवायचा आहे, पाटावरती पिवळं वस्त्र अंतरायचं आहे किंवा लाल कापडसुद्धा चालतं जे आपण नेहमी पूजेसाठी वापरतो ते। तर त्या पाटाभोवती रांगोळी काढायची आहे आणि आपण ज्या दिवशी श्रीयंत्राची स्थापना करणार आहोत त्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य द्वाराजवळ, म्हणजे आपला जो उंबरा असतो त्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि थोड्या पाण्यामध्ये हळद टाकून त्या पाण्याचा सडासुद्धा आपल्याला मारायचा आहे। दरवाजावर दोन्ही बाजूला आंब्याचे डहाळेसुद्धा लावायचे आहेत आपल्याला, कारण आपण लक्ष्मी मातेच्या स्वागताची तयारी करत आहोत। माता लक्ष्मीला आपल्या घरात आसन देत आहोत, त्यामुळे आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि सुरुवात अंगणापासूनच करायची आहे।
आता बघा, देवघरात सगळ्यात आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे देवाचा. कारण तुम्हाला तर माहीत आहे, आपण कोणतंही शुभ कार्य करताना अग्नी प्रज्वलित करत असतो. म्हणून पहिल्यांदा दिवा लावून घ्यायचा, लगेच अगरबत्ती लावून घ्यायची. नंतर एक ताम्हण घ्यायचं. त्या ताम्हणात तुमच्याकडे जर छोटा पाट वगैरे असेल तर तो पाट घ्यायचा. त्या पाटावरती श्रीयंत्र ठेवायचं आहे आणि 11 वेळा 11 चमच्याने त्या श्रीयंत्रावर पाण्याचा अभिषेक करायचा आहे. पाण्याचा अभिषेक घालून झाल्यानंतर आपल्याला त्यावरती 11 वेळा 11 चमच्याने पंचामृतचा अभिषेक करायचा आहे. पंचामृतचा अभिषेक झाल्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने ते श्रीयंत्र धुवून घ्यायचं आहे आणि एका कपड्याने पुसून घ्यायचं आहे. पुसून झाल्यानंतर दुसरं एक ताम्हण घ्यायचं आहे. त्या ताम्हणात आपले श्रीयंत्र ठेवायचं आहे. त्याच्या खाली थोडे अगोदर तांदूळ घालायचे आणि मग त्याच्यावरती श्रीयंत्र ठेवायचं आणि मग कुंकुमार्चनाला सुरुवात करायची. तर कुंकुमार्चन सुरुवात करण्या अगोदर आपल्या हाताची स्थिती बघा. तर आपल्याला 3च बोटांनी कुंकुमार्चन करायचं आहे. करंगळी आणि अंगठ्याच्या साईडचं बोट जे आहे ते आपल्याला कुंकुमार्चनसाठी वापरायचं नाही. तर करंगळीच्या साईडचे 2 बोटं आहेत ती आणि अंगठा, ह्या 3 बोटांनीच कुंकुमार्चन श्रीयंत्रावर करायचं आहे आपल्याला. आणि एकदा चिमटीत कुंकू घेतलं तर ते 5 वेळा असं घालायचं आहे. आता हे झालं कुंकुमार्चनचं. तर आता हे कुंकुमार्चन करताना आपल्याला कोणकोणते मंत्र म्हणायचं आहे ते बघूया. तर सगळ्यात आधी आपल्याला श्री सूक्तचं 16 वेळा पठण करायचं आहे. कुंकुमार्चन श्रीयंत्रावर करत करत आपल्याला श्री सूक्ताचं 16 वेळा पठण करायचं आहे. त्याचबरोबर लक्ष्मी मातेचा जो बीजमंत्र आहे तो सुद्धा म्हणायचा आहे. त्याचबरोबर पुरुष सूक्त हे सुद्धा आपल्याला 16 वेळा म्हणायचं आहे. श्री विष्णूंचा मंत्रसुद्धा म्हणायचा आहे. आता त्याच्यानंतर विष्णू गायत्री मंत्र हा 11 वेळा म्हणायचा आहे आणि लक्ष्मी गायत्री मंत्र हा 16 वेळा म्हणायचा आहे. तर बघा, आता आपलं कुंकुमार्चन पूर्ण झालेलं आहे. इथं सगळे मंत्र वगैरे म्हणून झालेले आहेत, जपमाळ झालेले आहेत. तर आता इथं आपली पूजा पूर्ण झालेली नाही. तर अजून या श्रीयंत्रावर आपल्याला कमळगट्ट्याची माळ घालायची आहे. आता कमळगट्ट्याची माळ म्हणजे काय? तर बघा, लक्ष्मी आणि विष्णू यांना कमळाचे फूल खूप प्रिय आहे. तर ते आपण एखाद्या दिवस आणून घालू शकतो, पण रोज रोज घालू शकत नाही. तर ही कमळगट्ट्याची जी माळ आहे कमळाच्या फुलाच्या बियांपासून बनवलेली आहे आणि जर ती रोजच आपण श्रीयंत्रावर ठेवली तर रोजच श्री विष्णू किंवा लक्ष्मी मातेला तेवढी फुलं अर्पण केल्याप्रमाणे आहे. म्हणून श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ही असलीच पाहिजे. तर आता ही माळ किती मण्यांची घालायची? तर आपलं श्रीयंत्र जेवढं आहे त्यानुसार आपण कमळगट्ट्याची माळ घालू शकता. 27 मण्यांची माळ असते, 51 मण्यांची माळ असते, 108 मण्यांची सुद्धा माळ असते. आपलं श्रीयंत्र जेवढं आहे त्यानुसार आपण माळ घालायची आहे. तर माझं श्रीयंत्र छोटं आहे त्यामुळे मी 27 मण्यांची माळ घातलेली आहे. आता श्रीयंत्रावर कुंकुमार्चन झालं, कमळगट्ट्याची माळसुद्धा घातली. तर आता याच्यासाठी नैवेद्य, तर त्याला खिरीचा नैवेद्य लागतो. तर तो तुम्हाला त्या दिवशी खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याच्यानंतर आपण तो प्रसाद ग्रहण केला तरीसुद्धा चालते. तर आता हे जे कुंकुमार्चन केलेले कुंकू आहे तर त्याचं काय करायचं? तर ते आपण परत वापरू शकतो. आपल्या घरातील देवांना लावू शकतो, आपण लावू शकतो किंवा 5-7 सुवासिनींना ते कुंकू देऊ शकतो. कारण ते कुंकू खूप पवित्र झालेलं असतं. कारण श्रीयंत्रावर जे कुंकू पडलेलं असतं ते अभिमंत्रित झालेलं असतं, त्यामुळे ते खूप शुद्ध झालेलं असतं. त्यामुळे त्याचा उपयोग आपण असाही करू शकतो. आता खूप जास्त असेल, एका महिन्यात संपत नसेल तर ते तुम्ही पुन्हा कुंकुमार्चनसाठी वापरू शकता. आता कुंकुमार्चन कधी करायचं? दर पौर्णिमेला कुंकुमार्चन करायचं. शक्य असेल तर मंगळवारी, शुक्रवारी या दिवशीसुद्धा केलं तर चालतं. तर अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने कुंकुमार्चन करता येतं. कुंकुमार्चन केल्यामुळे देवीची कृपा आपल्यावर नेहमी राहते. घरात कोणत्याही अडचणी येत नाहीत. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.